काही कारणाने जरी समजा तुमची ट्रीटमेंट मध्येच ब्रेक झाली, कारण आमच्या आयुष्यात आम्हाला स्वतः तो असा अनुभव आलेला आहे. अर्थात त्याला ह्यांची हॉबीच नडलेली आहे त्याला. कारण काय झालं की ह्यांना साप पकडायचा छंद आहे आणि त्या घटनेमध्ये इतकी वर्ष साप पकडत होते पण कधी अशी घटना घडली नव्हती. पण त्यांना रसेल वायपर, ज्याला मराठीत घुणच म्हणतात, तो चावला आणि अक्षरशः ते वरती जाऊन परत आले. डॉक्टरांनी 24 तास आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही म्हणून सांगितलेलं होतं. आणि त्यावेळेला त्याच्यातनं ते परत आले. 1 महिना साधारण त्या गोष्टीला होऊन गेला. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही डॉक्टरकडे आलो. डॉक्टरांना सांगितलं, सर असं असं झालेलं आहे, काय करू? त्यांनी पुन्हा सीमन टेस्ट केली आणि म्हणाले डोंट वरी, त्यांच्या सीमनवर काहीही परिणाम झालेला नाहीये, आपण पुढे जाऊ शकतो. मग आता पुन्हा तुमचं हे पॉलिप, त्याची आपल्याला ट्रीटमेंट करायला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं गेल्यामुळे मेंटली आय वॉज नॉट प्रिपेअर अगेन टू गो टू द ओटी, फेस दॅट अनेस्थेशिया, दॅट हॉस्पिटलायझेशन अँड अदर थिंग्स. म्हणून मी 2-3 वेळा डॉक्टरांनी अपॉइंटमेंट देऊन सुद्धा आले नाही. पण मग नंतर जेव्हा ह्या सगळ्यातनं आम्ही मेंटली, फिजिकली सगळ्या दृष्टीने रिकवर झाल्यानंतर पुन्हा आम्ही डॉक्टरांकडे आलो. त्यांच्याशी सगळं डिस्कस केलं. सगळ्या स्टेप्स ज्या काय पुन्हा करायला हव्या होत्या त्या केल्या. ब्लड टेस्ट, इतर अनेक ज्या काही टेस्ट असतात स्टेप बाय स्टेप सगळ्या परत केल्या आणि आज आम्ही ह्या स्टेजला आलेलो आहोत. कदाचित पुढच्या सीडीच्या वेळेला मी माझं बाळ घेऊन सुद्धा येईन इथे. थँक्यू.